हॅलो, गुड इव्हिनिंग. वेलकम टू वोक ॲस्पिरंट. तर मी माझ्या चॅनलवरती ज्या वेगवेगळ्या गव्हर्मेंट स्कॉलरशिप असेल किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप असेल याबद्दल डिस्कशन करत असते. आणि आज 23 तारखेला वोक ॲस्पिरंट्स या चॅनल स्टार्ट करून मला 2 महिने कंप्लीट झालेले आहे. आणि सगळ्यांचे थँक्यू. जे सबस्क्रायबर माझे कमीच आहे अजून, पण मग सगळ्यांचे ते जेवढे लोक आहे त्या सगळ्यांचे थँक्यू, किंवा व्ह्युअर्स असतील त्यांचेही थँक्यू. माझा हा चॅनल चालू करण्याचा उद्देश फक्त स्टुडंटला काहीतरी हेल्प व्हावी हाच होता. आणि माझे जे सगळे व्हिडिओ आहे मी टाकलेले 10-15 जे काही व्हिडिओ असतील त्यातला इतका चांगला रिस्पॉन्स भेटला आहे. माझे व्हिडिओजला हजार लोकांपर्यंत ते व्हिडिओ जाऊन पोहोचलेत. आणि मला खरंच चांगलं वाटतं आहे की मी ज्या उद्देशाने हा चॅनल स्टार्ट केला होता त्यातून स्टुडंटला हेल्प होती आहे. तर मागच्या काही दिवसांपासनं मी चॅनलला रेग्युलर व्हिडिओज अपलोड करत नव्हते, कारण मी थोडी बिझी होते त्यामुळे नाही करू शकले. परंतु आता इथून पुढे जे पुढचे काही दिवस आहे त्यात कंटिन्यू मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि जेवढ्या जास्तीत जास्त स्कॉलरशिप आहे त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर जे पण ज्यांना पण म्हणजे खरंच स्कॉलरशिपची किंवा एज्युकेशनसाठी खरंच फायनान्शियल काहीतरी नीड आहे त्या लोकांनी खरंच जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या चॅनलवरती जो पहिला व्हिडिओ टाकला होता बार्टीच्या नीटच्या क्लासेसबद्दल, तर त्यातले 3 ते 4 स्टुडंट असे होते की जे खरंच खूप नीडी होते आणि त्यांना खरंच गरज होती त्या क्लासेसची किंवा फायनान्शियल सपोर्टची गरज होती. आणि त्यातल्या 3 ते 4 स्टुडंटला ते नीटचे जे बार्टीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांनी मला म्हणजे सांगितलंही की दीदी आमचं सिलेक्शन वगैरे झालं आहे म्हणून. तर आज आपण एक नवीन स्कॉलरशिपबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे SBIF आशा स्कॉलरशिप. तर ही SBIF जी स्कॉलरशिप आहे ती SBI बँकेकडनं प्रोव्हाइड केली जाते. तर याआधी मी 2 बँकेंच्या स्कॉलरशिप रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते देखील बघा. एक HDFC बँकेचा व्हिडिओ तुम्हाला सर्चमध्ये मिळून जाईल. आणि कोटक कन्या जो आहे तो फक्त गर्ल्स स्टुडंटसाठी आहे, तर मुलांनी नाही बघितला तरी चालेल, उगाच तुमचा वेळ वाया जाईल. परंतु जो HDFCचा व्हिडिओ आहे तो सगळ्यांसाठी ओपन आहे. तर HDFCचा व्हिडिओ असेल किंवा टाटा कॅपिटल, त्यांच्या डेडलाईन आणखीही संपलेल्या नाही आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी त्याला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तर खूप कमी स्कॉलरशिप अशा असतात की ज्या स्कूल स्टुडंट 11-12 यांच्यासाठी असतात. जास्तीच्या ज्या स्कॉलरशिप असतात त्या शक्यतो जे व्यावसायिक कोर्स करणारे म्हणजे प्रोफेशनल कोर्सवाले त्यांच्यासाठी असतात. खूप कमी स्कॉलरशिप अशा असतात की जे स्कूल स्टुडंट किंवा 11-12 किंवा जे नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी असतात. तर ही जी स्कॉलरशिप आहे ती यापैकीच एक की तिला स्कूल स्टुडंट पण अप्लाय करू शकतात. त्यानंतर असं काही क्रायटेरिया नाही आहे, जेंडर बेस नाही आहे, ही कुठलीही मुलं मुली दोघंही अप्लाय करू शकतात. त्यानंतर प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल सगळे यासाठी अप्लाय करू शकतात. आणि सगळ्यात तुम्हाला इथे हे की तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी कुठलीही फी घेतली जाणार नाही आहे किंवा कुठली एक्झाम तुम्हाला द्यायची नाही आहे. एक इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा लास्टला, पण मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगते की इंटरव्ह्यू कधी तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी होत नाही, फक्त तुमची पर्सनॅलिटी तुम्ही म्हणजे ते फिअर किंवा ती एन्झायटी कसं हँडल करू शकतात यासाठीच असतं. तुमची एक पर्सनॅलिटी टेस्ट असते ती, याशिवाय दुसरं काही नसतं. तर आता आपण ही जी स्कॉलरशिप आहे याबद्दल डिटेल तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी आहे तर ती बघूया. तर या स्कॉलरशिपचं नाव आहे SBIF आशा स्कॉलरशिप. तर आता फर्स्ट जे 6वी ते 12वीपर्यंतचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तो बघून घ्या. मी सांगते तुम्हाला, परंतु तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बघून घ्यायचा असेल किंवा स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर तसंही तुम्हाला क्लिअर दिसत असेल स्क्रीनवरती, तर तेही करून घ्या. पहिलं याचं हे की तुम्ही इंडियन नॅशनॅलिटी असायला हवी तुमची. त्यानंतर तुमचं ॲकॅडमिक इयर जे आहे ते 6वी ते 12वीमधल्या कुठल्याही वर्गात. आणि ह्या स्कॉलरशिपचं एक हे की तुमचं असं नाही की तुम्ही म्हणजे 11वीत असाल तरच अप्लाय करू शकतात. खूप साऱ्या स्कॉलरशिपचं असतं की तुम्ही कुठल्याही फर्स्ट इयरला असेल किंवा 11वीला असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकतात. परंतु या स्कॉलरशिपचं तसं नाही, तुम्ही कुठल्याही इयरला असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त जो तुमचा प्रिवियस ॲकॅडमिक क्लास असतो, म्हणजे तुम्ही जर 8वीत आहे तर तुम्हाला 7वीला 75च्या वरती मार्क्स असायला हवे, किंवा तुम्ही जर 11वीत आहे तर तुम्हाला 10वीला 75च्या वरती मार्क्स असायला हवे.
आणि तुमचं फॅमिली इन्कम जे आहे ते 3 लाखाच्या खाली असायला पाहिजे. खूप बेसिक क्रायटेरिया आहे हे. जास्तीत जास्त लोक हा क्रायटेरिया फुलफिल करत असतील तर जास्तीत जास्त लोकांनी हा फॉर्म भरा. त्यानंतर 6वी ते 12वीची जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 15,000 रुपये इथे स्कॉलरशिप आहे. जसं टाटा कॅपिटलमध्ये पण ह्या कॅटेगरीसाठी 15,000 रुपये स्कॉलरशिप होती आणि 15,000 तुम्हाला 15,000 स्कॉलरशिप भेटणं खूप असतं एखाद्या स्टुडंटसाठी ज्यांना खरंच नीड असते त्यांच्यासाठी. तर जास्तीत जास्त लोकांनी इथे अप्लाय करा. त्यानंतर याची जी सेकंड कॅटेगरी आहे यामध्ये त्यांनी वेगवेगळं दिलं होतं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं, परंतु क्रायटेरिया जो आहे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा तो सेम आहे. त्यामुळे मी ते एकाच स्लाईडमध्ये लिहिलं आहे. तर ही जी स्लाईड आहे याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो तो ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही स्टुडंटसाठी ॲप्लिकेबल आहे की इंडियन नॅशनॅलिटी हवी आहे. त्यानंतर ॲप्लिकंट जो कोणी फॉर्म भरणार आहे तो ज्या कॉलेजला म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीत आहे ती युनिव्हर्सिटी जी आहे ती NRIF काय असतं की ते एक नॅशनल इन्स्टिट्यूट आहे जे रँकिंग फ्रेमवर्क देतं आपल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजला. तर आता समजा तुम्ही आपल्या SPPUमध्ये तर SPPUचे स्टुडंट यासाठी भरू शकतात कारण SPPU जी ती 100पैकी 35 आय थिंक SPPUची रँक आहे. तरी पण चेक करून घ्या. परंतु ह्या ज्या टॉप 100 इन्स्टिट्यूटमध्ये आपली SPPUची युनिव्हर्सिटी आहे आणि SPPUच्या दुसऱ्या तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये असाल तर तुम्ही जी गुगलला जाऊन तुमच्या युनिव्हर्सिटीची रँक चेक करून घ्या. शक्यतो असतात आपल्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहे टॉप 100 इन्स्टिट्यूटमध्ये. तर त्यानंतर तुमचं जे प्रिवियस अकॅडमिक इयर आहे तिथं तुम्हाला 75% असायला हवे आणि तुमचं जे फॅमिली इन्कम आहे ते 6 लाखाच्या कमी असायला पाहिजे. आपली जी पहिली कॅटेगरी होती स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची त्यांच्यासाठी इन्कमचा क्रायटेरिया थोडा कमी होता. त्यांच्यासाठी 3 लाखाचा इन्कमचा क्रायटेरिया होता. इथे 6 लाखाचा इन्कमचा क्रायटेरिया आहे. इथं थोडासा डिफरन्स आहे फक्त. त्यानंतर यामध्ये एक दिलेली आहे की हे तुम्ही रँकिंगबद्दल जे आहे ते थोडंसं बघून घ्या. ते कोण रिलीज करतं म्हणजे आपली एज्युकेशन मिनिस्ट्री असेल ते रिलीज करते. याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर इथं जे आहे ते असं म्हटलं आहे की प्रेफरन्स दिले जातील म्हणजे तुम्हाला 6 लाखाच्या कमी इन्कम हवं आहे पण तुमचं जर 3 लाख इन्कम आहे तर त्या लिस्टमध्ये तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल असं म्हटलं आहे. त्यानंतर 50%चा जो स्लॉट आहे 50% जे सीट आहे ते फिमेल स्टुडंटसाठी ठेवले जातील. आणि त्यानंतर SC STचे जे कॅन्डिडेट असतील त्यांना देखील इथं प्रेफरन्स दिला जाणार आहे. आता प्रेफरन्स हा म्हणजे असं असतो की त्याच स्टुडंटला भेटेल असं नसतं की SC ST प्रेफरन्स दिला म्हणजे फक्त SC SC स्टुडंटला भेटेल असं नसतं. ते त्यांना फक्त प्रेफरन्स दिला जातो. जर तुम्ही हा क्रायटेरिया फुलफिल करत असाल आणि तुम्ही अदर कास्टचे असाल तरी पण तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिल करू शकतात. त्यानंतर बेनिफिट्स जे ते ह्या कॅटेगरीचे ते 50,000 रुपये ॲनम ही स्कॉलरशिप आहे. तिकडं 15,000 होती फर्स्ट याला, त्याच्यानंतर हे सेकंड आहे 15,000 रुपये. त्यानंतर IITच्या स्टुडंटसाठी आता मला नाही वाटत की माझा यूट्यूबचा व्हिडिओ कोणी IITचा स्टुडंट बघत असेल तरी पण एकदा चेक करून घ्या की सेम आहे तुमची नॅशनॅलिटी जी आहे ती इंडियन असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही IITचे स्टुडंट असला पाहिजे. 75% तुमचे प्रिवियस इयरमध्ये मार्क्स असले पाहिजे आणि 6 लाखाच्या खाली जे येते तुमचं उत्पन्न असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त यात देखील काही नाही आहे. आणि बेनिफिट जे येते इथं थोडे जास्त आहे. इथं तुम्हाला 2 लाख रुपये स्कॉलरशिप भेटते. आता IITचे स्टुडंट आहे म्हणजे 2 लाख स्कॉलरशिप ठीकच आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर IIMमध्ये पण सेम आहे त्यांच्यासारखंच की इंडियन असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही IIMचे स्टुडंट असला पाहिजे. 75% जी आहे ती तुमची प्रिवियस इयरमध्ये असली पाहिजे. यामध्ये तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तुम्हाला जे हे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे की तुमचं लास्ट इयरचं जे रिपोर्ट कार्ड आहे ते असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडं तुमचा एखादा फोटो असलेला आयडेंटिटी प्रूफ असला पाहिजे म्हणजे जसं की आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वोटर कार्ड असेल त्यापैकी. त्याच्यानंतर तुम्ही स्टुडंट आहे हे कन्फर्म करणारं तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे जसं की कॉलेजची रिसिप्ट असेल फीज भरलेली किंवा कॉलेजचं बोनाफाईड असेल किंवा कॉलेजचं ID कार्ड असेल. हे जे डॉक्युमेंट असतात ते हे दर्शवतात की तुम्ही कॉलेज स्टुडंट आहे. त्यानंतर तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ
त्यानंतर तुमचं बँक अकाउंट डिटेल्स कॅन्डिडेटचे किंवा पॅरेंट्सचे असले तरी चालतील. इथं कॅन्डिडेट्सचेच असले पाहिजे असं काही नाही आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय, इथं सिलेक्शन प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेजला जे येते तुमचं तुम्ही क्रायटेरिया फुलफिल करताय की नाही ते एकदा तुमचं चेक केलं जाईल. त्याच्यानंतर इथं एक्झाम वगैरे काही नाही आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तुम्ही क्रायटेरिया फुलफिल करताना तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याचं सगळं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे तो कंडक्ट केला जाईल. त्यानंतर तुम्ही जर म्हणजे तुम्ही जर शॉर्टलिस्ट झाले तर तुम्हाला ही स्कॉलरशिप जी आहे ती देण्यात येईल. त्यानंतर लास्ट डेट जी त्याची 1 ऑक्टोबर 2024 ही जी आहे ती याची लास्ट डेट आहे. आणि यामध्ये एवढंच आहे, तुम्हाला जर म्हणजे याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही SBI स्कॉलरशिप 2024 जर का टाईप केलं तर गुगलला फर्स्टच SBIचं पोर्टल ओपन होईल. तिथून तुम्ही हा फॉर्म फिल करू शकतात किंवा स्टडी फॉर बडी वरती जाऊन तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकतात. नंतर जास्तीत जास्त लोकांनी हा फॉर्म भरण्याचा ट्राय करा. आणि तुम्हाला जर म्हणजे बऱ्याचदा तुम्ही जेव्हा प्रायव्हेट स्कॉलरशिप भरतात तेव्हा असतं एक मनात की फेक तर नसेल ना किंवा आहे का त्यात काही आउटकम भेटेल का. तर तुम्ही ज्या SBIच्या प्रिव्हियस इयरचे जे लिस्ट आहे ते देखील ऑनलाईन अवेलेबल आहे. ते देखील तुम्ही चेक करू शकतात. ते पब्लिकली करतात SBIवाले, पब्लिकली दाखवतात सगळ्यांना की कुणाकुणाचं कुठल्या डिस्ट्रिक्टमधून सिलेक्शन झालं आहे. तर तुम्हाला जर याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही त्याबद्दल म्हणजे तुम्ही चेक करू शकतात, क्रॉस व्हेरीफाय देखील करू शकतात. म्हणजे फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा नसेल तर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय देखील करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जर हा फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्की काही माझ्याकडनं जी काही हेल्प होईल ती करण्याचा प्रयत्न करेल. आणि आता इथून पुढे चॅनलवरती कंटिन्यू 1-2 दिवसात किंवा दररोज देखील व्हिडिओ येतील. तर थँक्यू.